ओम नमो भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला प्रथम स्कंद चालू आहे आणि प्रथम स्कंदातील अध्याय नंबर 13 चालू आहे. 13व्या अध्यायामध्ये आपण विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र आणि गंधारीचे वनात जाणे हे पाहणार आहोत. सूत म्हणाले, विदुर तीर्थयात्रेत महर्षी मैत्रेय यांच्याकडून आत्मज्ञान प्राप्त करून हस्तिनापुराला परतला. जे जाणण्याची त्यांची इच्छा होती ती पूर्ण झाली होती. विदुराने मैत्रेय ऋषींना जे प्रश्न विचारले होते त्यांची उत्तरे ऐकण्याअगोदरच विदुराची श्रीकृष्णांचे ठिकाणी अनन्य भक्ती असल्यामुळे त्याला त्या उत्तरांची अपेक्षाच उरली नाही. शौनक महोदय आपला चुलता विदुर आल्याचे पाहून धर्मराज युधिष्ठिर, त्यांचे चारही भाऊ धृतराष्ट्र, युत्सु, संजय, कृपाचार्य, कुंती, गंधारी, द्रौपदी, सुभद्रा, उत्तरा, कृपी तसेच पांडव परिवारातील अन्य सर्व स्त्री पुरुष आणि आपापल्या पुत्रांसहित अन्य स्त्रिया असे सर्वजण मोठ्या आनंदाने जणू मृत शरीरातील प्राण परत आले अशा भावनेने त्यांच्या स्वागतासाठी समोरे गेले. योग्य रीतीने आलिंगन, नमस्कार इत्यादीद्वारा सर्वजण त्याला भेटले आणि विरह दुःखामुळे व्याकुळ झालेल्या सर्वांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. युधिष्ठिराने त्याला आसनावर बसून त्यांचा यथोचित सत्कार केला. भोजन व विश्रांती झाल्यानंतर विदुर समाधानाने आसनावर बसला. तेव्हा युधिष्ठिर विनयपूर्वक सर्वांच्या देखत त्याला म्हणाला. युधिष्ठिर म्हणाला, काका, विषयप्रयोग, लाक्षागृहात जाळून मारणे यांच्यासारख्या आमच्यावर असलेल्या संकटाप्रसंगी आपण मातेसह आम्हाला वाचविले आहे. आपल्या छत्रछायेत वाढलेल्या आमची आपणास कधी आठवण येत होती काय? पृथ्वीवर भ्रमण करीत असता कोणत्या पद्धतीने आपण जीवन निर्वाह चालविलात? पृथ्वीवरील कोणकोणत्या मुख्य तीर्थक्षेत्रांचे आपण दर्शन घेतले? प्रभो, आपल्यासारखे भगवंताचे भक्त स्वतःच तीर्थरूप असतात. आपल्या हृदयात विराजमान झालेल्या भगवंताच्या द्वारा आपण तीर्थांनाच महातीर्थाची योग्यता मिळवून देता. आमचे सहृदय बंधू बांधव यादव ज्यांचे एकमात्र आराध्य श्रीकृष्ण आहे ते आपल्या नगरात सुखरूप आहेत ना? आपण त्यांना समक्ष भेटला नसाल तरी त्यांचे विषय ऐकले तरी असेल. युधिष्ठिराने असे विचारल्यानंतर विदुराने तीर्थक्षेत्रे आणि यदुवंशी यांच्या संदर्भात जे काही अनुभवले होते ते सविस्तर सांगितले. फक्त यदुवंशाच्या विनाशाबद्दल तो काही बोलला नाही. करुण हृदय असलेला विदुर पांडवांना दुःखी अवस्थेत पाहू शकत नव्हता, म्हणून त्याने ही अप्रिय आणि असह्य घटना पांडवांना सांगितली नाही. नाहीतरी ती घटना आपोआप समजणार होतीच. पांडव विदुराची एखाद्या देवासारखी सेवा करीत असत. तो काही दिवस सुखाने हस्तिनापुरात राहिला आणि आपले थोरले बंधू धृतराष्ट्र यांचे कल्याण चिंतित त्याने सर्वांना प्रसन्न केले. विदुर तर साक्षात यमराज होता. मांडव्या ऋषींनी दिलेल्या शापामुळे तो 100 वर्षांसाठी शूद्र जन्मात आला होता. या काळात यमराजाच्या स्थानावर अर्यमा होते व ते पाप्यांना योग्य असा दंड देत होते. राज्य प्राप्त झाल्यावर लोकपालांसारख्या असलेल्या बंधूसह राजा युधिष्ठिर आपला वंश चालविणाऱ्या परीक्षिताला पाहून श्रेष्ठला राज्यलक्ष्मीमुळे आनंदात राहू लागला. या प्रकारे पांडव गृहस्थाश्रमाच्या व्यापात रमून गेले आणि त्याचबरोबर त्यांच्या लक्षातही आले नाही की आपले आयुष्य संपत आले आहे. पाहता पाहता जी वेळ कोणी टाळू शकत नाही ती आलीच. परंतु काळाची गती जाणून विदुर धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज, आता काळ तर मोठा कठीण आला आहे, तेव्हा झटपट येथून निघावे. हे राजा, सर्वप्रथम असा काळ आता आपल्या सर्वांच्या डोक्यावर गिरटा घालू लागला आहे, ज्याला टाळण्याचा कोणताही उपाय नाही. काळाच्या अधीन होऊन जीवाला अत्यंत प्रिय असलेला प्राणही बोलता बोलता निघून जातो, तर मग धन इत्यादी दुसऱ्या वस्तूंची काय कथा? आपले चुलते बंधू, नातेवाईक आणि पुत्र सर्व मारले गेले. आपले वयही झाले. असे शरीर वृद्धत्वाची शिकार झाले आहे आणि आपण दुसऱ्यांच्या आश्रयाला येऊन राहिलात. पहा ना, या प्राण्याची जिवंत राहण्याची इच्छा किती प्रबळ असते ती. म्हणूनच आपण भीमाने दिलेले अन्न खाऊन कुत्र्यासारखे जीवन जगत आहात. ज्यांना आपण अग्नीत जाळून मारण्याचा प्रयत्न केलात, विषप्रयोग करून मारण्याची इच्छा केलीत, भर सभेत ज्यांच्या विवाहित पत्नीला अपमानित केलेत, ज्यांची भूमी आणि धन हिसकावून घेतलेत, ज्यांच्याच अन्नावर प्राण्यांचे पोषण करण्यात काय अर्थ आहे?
त्यांच्याच अन्नावर प्राणांचे पोषण करण्यात काय अर्थ आहे? अजूनही तुम्ही जिवंत राहू इच्छिता ही तुमच्या मूर्खपणाची हद्दच म्हणायची. वृद्धापकाळाने गलित गात्र असलेले हे शरीर जुन्या वस्त्राप्रमाणे तुमची इच्छा नसली तरी क्षीण होतच आहे. या शरीराने आता तुमचा कोणताच स्वार्थ साधणार नाही. यात गुंतू नका. ममतेचे बंधन तोडून विरक्त व्हा. जो आपल्या सगळे सोयऱ्यांना नकळत शरीराचा त्याग करतो तोच खरा धीर पुरुष म्हटला जातो. स्वतःच्या समाजाने अगर दुसऱ्यांचे समजिवल्याने जो या संसाराला स्वतःच्या समजाने अगर दुसऱ्यांच्या समजविल्याने जो या संसाराला सुखरूप समजून त्यापासून विरक्त होतो आणि आपले अंतःकरण वश करून घेऊन हृदयात भगवंताला धारण करून संन्यास घेण्यासाठी घराच्या बाहेर पडतो तोच उत्तम मनुष्य होय. यापुढील काळ मनुष्याचे गुण कमी करणारा असेल म्हणून आपण आपल्या कुटुंबियाच्या नकळत उत्तराखंडाकडे निघून जा. जेव्हा लहान भाऊ विदुराने अंध राजा धृतराष्ट्राला याप्रमाणे समजविले तेव्हा बांधवांचे सदृढ स्नेहपाश तोडून टाकून भावाने दाखविलेल्या मार्गाने तो निघाला. ज्याप्रमाणे वीर पुरुषांना लढाईच्या मैदानात आपल्या शत्रूंनी केलेल्या न्यायोचित प्रहारांनी सुखप्राप्ती होते त्याप्रमाणे हिमालयाची यात्रा करण्याने संन्यास घेतलेल्यांना होते. अशा हिमालयाच्या यात्रेला आपले पतिदेव निघाले आहेत असे पाहून परमपतिव्रता सुबलनंदिनी गंधारी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ चालू लागली. अजातशत्रू युधिष्ठिराने दुसरे दिवशी प्रातःकाळी संध्यावंदन आणि अग्निहोत्र करून ब्राह्मणांना नमस्कार केला. त्यांना तीळ, गाई, भूमी आणि सुवर्णांचे दान दिले. त्यानंतर जेव्हा तो गुरुजनांना वंदन करण्यासाठी म्हणून राजमहालात गेला तेव्हा त्याला तेथे धृतराष्ट्र, विदुर आणि गंधारी दिसले नाहीत. युधिष्ठिराने खिन्न होऊन तेथे बसलेल्या संजयाला विचारले, संजय, माझे ते वृद्ध अंध काका धृतराष्ट्र कोठे आहेत? पुत्रशोकाने पीडित झालेली दुःखी काकी गंधारी आणि माझे हितैषी चुलते विदुर कोठे गेले? धृतराष्ट्र तर आपले पुत्र आणि बांधव मारले गेल्याने दुःखी झाले होते. मीच कसा मंदबुद्धी पहा. माझ्याकडून काही अपराध घडलेला पाहून माता गंधारीसह त्यांनी गंगेत उडी घेतली नसेल ना? आमचे वडील पांडू यांचा मृत्यू झाला तेव्हा आम्ही लहान होतो. त्यावेळी या दोन्ही चुलत्यांनी कठीण प्रसंगी आम्हाला वाचविले. ते येथून कोठे निघून गेले बरे? सूत म्हणाले, आपले स्वामी धृतराष्ट्र दिसत नाहीत. हे पाहून त्यांची कृपा आणि स्नेह यामुळे व्याकुळ झालेला संजय विरहाने अत्यंत कष्टी झाला होता. तो दुःखावेगामुळे युधिष्ठिराला काही उत्तर देऊ शकला नाही. त्याने हातांनी अश्रू पुसले, स्वतःला सावरले आणि आपले स्वामी धृतराष्ट्र यांच्या चरणांचे स्मरण करीत तो युधिष्ठिराला म्हणाला. संजय म्हणाला, हे कुरुकुलनंदन, आपले दोन्ही चुलते आणि गंधारी यांनी काय विचार केला याची मला मुळीच कल्पना नाही. महाभाहो, त्या महात्म्यांनी तर मला पोरके केले. तेवढ्यात तुंबुरू गंधर्वासह देवर्षी नारद तेथे आले. युधिष्ठिराने आपल्या बंधूसह उठून त्यांना नमस्कार केला आणि त्यांचा आदर करीत म्हटले. युधिष्ठिर म्हणाला, भगवान, माझ्या दोन्ही चुलत्यांचा मला ठाव ठिकाणा लागत नाही. ते दोघे आणि पुत्रशोकाने व्याकुळ झालेली बिचारी माता गंधारी येथून कोठे गेली असेल बरे? भगवान, या अथांग दुःख समुद्रात नावाड्याप्रमाणे पार करणारे आपणच आहात. तेव्हा देवर्षी भगवान नारद म्हणाले, धर्मराज, तू कोणासाठीही शोक करू नकोस, कारण हे सर्व जग ईश्वराच्या अधीन आहे. हे सगळे लोक आणि लोकपाल ज्याच्या आज्ञेचे पालन करतात तोच ईश्वर एका प्राण्याची दुसऱ्याशी भेट करून देतो आणि तोच त्यांना विरक्त करतो. ज्याप्रमाणे मोठ्या दाव्याला बांधलेले आणि छोट्या दोरीने नाकात वेसन घातलेले बैल आपल्या मालकाचे ओझे ओढतात, त्याचप्रमाणे मनुष्यसुद्धा वर्णाश्रमादी अनेक प्रकारच्या नामांनी वेदरूपी दोरीत बांधलेले भगवंताच्या आज्ञेचे पालन करतात. ज्याप्रमाणे खेळाडूच्या इच्छेप्रमाणेच क्रीडा साहित्याची जमवाजमव आणि विल्हेवाट लागते, त्याचप्रमाणे भगवंताच्या इच्छेनेच मनुष्याचे संयोग वियोग होतात. तो लोकांना जीवनरूपाने नित्य आणि देहरूपाने अनित्य अथवा शुद्ध ब्रह्मन स्वरूपात नित्य अनित्य दोन्ही नाही असे मानले तरी कोणत्याही अवस्थेत मोहजन्य आसक्ती व्यतिरिक्त ते शोक करण्यास योग्य नाहीत. म्हणून धर्मराजा,
ते दीन दुःखी चुलते चुलती अशा असहाय्य अवस्थेत माझ्याशिवाय कसे राहू शकतील? हा अज्ञानजन्य मनाचा व्योमनस्कपणा सोडून दे. हे पंचमहाभूतांनी बनवलेले शरीर काल, कर्म आणि गुण यांच्या अधीन आहे. अजगराच्या तोंडात सापडलेल्या मनुष्याप्रमाणे असलेले हे पराधीन शरीर दुसऱ्यांचे संरक्षण कसे करू शकेल? बिन हातवाले हे हातवाल्यांचे, बिन पायाचे 4 पायांचे, पशूंचे आणि छोटे जीव मोठ्या जीवांचे आहार आहेत. अशा प्रकारे एक जीव दुसऱ्या जीवांच्या जीवनाला कारणीभूत होत असतो. हे राजा, जीवांची ही जी अनेक रूपे आहेत त्यांच्या बाहेर आणि आत एकच स्वयंप्रकाश व सर्वांचा आत्मा भगवान मायेच्या द्वारे अनेक प्रकारांनी प्रकट होत आहे. त्या ईश्वराला पहा. महाराज, सर्व प्राण्यांना जीवनदान देणारे तेच भगवान यावेळी या पृथ्वीतलावर देवांचा द्रोह करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी कालरूपाने अवतीर्ण झाले आहेत. त्यांनी देवतांचे काम पुरे केले आहे. उरलेले काम पुरे करण्यासाठी ते थांबले आहेत. जोपर्यंत ते प्रभू येथे आहेत तोपर्यंत आपण येथे थांबावे. हिमालयाच्या दक्षिण भागात जेथे सप्त ऋषीच्या प्रसन्नतेसाठी गंगा मातेने स्वतःला वेगवेगळ्या 7 धारात विभागले आहे त्याला सप्तस्रोत असे म्हणतात. तेथे ऋषींच्या आश्रमात धृतराष्ट्र, पत्नी गांधारी आणि विदुर यांच्याबरोबर गेले आहेत. तेथे ते त्रिकाल स्नान आणि विधीपूर्वक अग्निहोत्र करतात. आता त्यांच्या चित्तात कोणत्याही प्रकारची कामना शिल्लक नाही. ते फक्त पाणी पिऊन शांत चित्ताने तेथे राहत आहेत. आसन सिद्ध करून प्राणांना वश करून घेऊन त्यांनी आपल्या 6ही इंद्रियांना विषयापासून मागे खेचले आहेत. भगवंताचीच धारणा केल्याने त्यांचे तम, रज आणि सत्वगुणांचे दोष नाहीसे झाले आहेत. त्यांनी अहंकाराला बुद्धीशी जोडून त्याला क्षेत्रज्ञ आत्म्यामध्ये लीन केले. शिवाय घटाकाश महाकाशात विलीन होते त्याप्रमाणे क्षेत्रज्ञाला सर्वाधिष्ठान असलेल्या ब्रह्माशी एकरूप केले आहे. त्यांनी आपली सर्व इंद्रिय आणि मन ताब्यात आणून सर्व विषयांना बाहेरच्या बाहेर परतविले आहे आणि मायेमुळे होणाऱ्या गुणांच्या बाहेर परतविले आहे आणि मायेमुळे होणाऱ्या गुणांच्या परिणामांना सर्वथैव मिटवून टाकले आहे. सर्व कर्मांचा संन्यास करून वटलेल्या वृक्षाप्रमाणे राहिलेल्या त्यांच्या मार्गात तो विघ्न आणू नये. हे धर्मराजा, आजपासून 5व्या दिवशी ते आपल्या शरीराचा त्याग करतील आणि ते शरीर जळून भस्म होईल. गार्हपत्य इत्यादी अग्नीद्वारा पर्णकुटीसहित आपल्या पतीचा देह जळत असलेला पाहून बाहेर उभी असलेली साध्वी गांधारी सहगमन करण्यासाठी त्या अग्नीत प्रवेश करेल. धर्मराजा ते आश्चर्य पाहून हर्षित पण वियोगामुळे दुःखित झालेला विदुर तेथून तीर्थयात्रेसाठी निघून जाईल. एवढे बोलून देवर्षी नारद तुंबूर गंधर्वांसह स्वर्गाकडे गेले. युधिष्ठिराने त्याचा उपदेश ऐकून शोकाचा त्याग केला. अध्याय 13 समाप्त.